अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुभत्या जनावरांमध्ये अज्ञात आजाराची लागण झाली आहे। या आजारामुळे आतापर्यंत 26 गायींचा बळी गेलेला आहे। अहिल्यानगर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे दैठणे गुंजाळ गावामध्ये साधारण 1,500च्या आसपास दूध देणाऱ्या गायी। मागच्या 15 दिवसांपासून गावात आणि परिसरात गायींना हा आजार झालेला आहे। या आजाराची लागण झाल्यानंतर गाय 4 ते 5 दिवसात मृत्युमुखी पडतीये। हा आजार झालेले जनावर अचानक गळून जातं, ते जागेवर बसून राहतं, चारा पाणी सोडतं, कालांतरानं हातपाय खोडत ते मरण पावतं। गायीला अचानक होणारा हा संसर्ग आणि त्यानंतर होणाऱ्या मृत्यूमुळे दूध उत्पादक शेतकरी धास्तावलेले आहेत। अधिकृत मेलेले आहेत आणि 100+ गायी अशा आहेत की त्या आजही बसलेल्या आहेत, त्या येत्या 4-5 दिवसामध्ये मरणार आहेत। परंतु त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी होत्या की शेतकऱ्यांना विमा पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने विमा बऱ्याच शेतकऱ्यांकडे नाही, कारण की दरवर्षी विमा काढायचा म्हणल्यावरती एका गायला 3-4 हजार रुपयाचा विमा काढावा लागतो आणि एखाद्या वर्षी काढल्यावरती दुसऱ्या वर्षी शेतकरी म्हणतो जाऊ द्या, कशाला एवढा खर्च करायचा। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना आणि जे काही दुग्ध व्यावसायिक असतील त्यांना मदत केली पाहिजे। 100+ गाय आहेत का त्यांना हे आजार झालेला आहे। कमीत कमी 25 ते 30 गायी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। काय लक्षण आहे? हे लक्षणं म्हणजे गाय लघवी करायला लागली की अशी जळजळ झाल्यासारखी करते आणि मागून थरथर कापायला लागली की गाय खाली बसते। गाय खाली बसली की परत उठतच नाही, ती डायरेक्ट मृत्युमुखी पडते। गेल्या 2 आठवड्यापासून विशेषतः संकरित ज्या होल्स्टीन फ्रिजियन गायी आहेत त्या गायींमध्ये एका अज्ञात रोगामुळे साधारणपणे आजपर्यंत 26 इतके मृत्यू झालेले आहेत आणि आजच्या घडीला 12 सध्या गायींवर उपचार चालू आहे। या आजाराचं निदान करण्यासाठी आपण स्थानिक स्तरावर, जिल्हा स्तरावर ज्या प्रयोगशाळा आहे तसेच राज्य स्तरावरची प्रयोगशाळा आहे, तर यांचं पथक आपल्याकडे येऊन गेलं आहे। त्यांनी मृत गायींचे शवविच्छेदन करून जे अवयव असतात ते गोळा करून पुढील निदानासाठी पाठवलेले आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DJCA कडून